देवाचे चरित्र किती पावन आहे हे एका ओवीवरून भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत। सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर 11 ओवी नंबर 620। देव म्हणतात, ही अवतार चरित्र वर्णिता, ही अवतार चरित्र वर्णिता, चोरटा वाल्मिकी झाला तत्वता, चोरटा वाल्मिकी झाला तत्वता, व्यासजार पुत्र सर्वथा, व्यासजार पुत्र सर्वथा, केला सरता तिही लोकी, केला सरता ती लोकी। अर्थ लक्षात घ्या। देव म्हणतात की अशा प्रकारे देवाच्या अवतार चरित्रांचं वर्णन करून प्रारंभी दरोडेखोर असणारा, वाटमारे असणारा, वाल्या कोळी वंदनीय असा वाल्मिक ऋषी झाला। रामायण कथनाने महान तत्वज्ञानी तो झाला। आणि व्यास हे तसे जारिणीचे पुत्र, पण या अवतार चरित्राचं गायनाने तो त्रिभुवनामध्ये वंदनीय झाला, श्रेष्ठ झाला। याचं विश्लेषण थोडं समजून घेऊया की देव म्हणतात की या ग्रंथामध्ये देवाने 2 अवतार चरित्र अत्यंत महान सांगितलेले आहेत। ते म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र जे रामायण ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, आणि प्रभू श्रीकृष्णांचं चरित्र जे महाभारत या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। रामायण ग्रंथाचे रचयिता आहेत वाल्मिक ऋषी आणि महाभारताचे रचयिता आहेत व्यास महर्षी। आता या 2 व्यक्तींचा इतिहास जर बघितला तर वाल्मिक ऋषी हे आधी वाल्या कोळी म्हणून म्हणजे एक दरोडेखोर होते, आणि इतका दुष्ट होता तो की त्याने प्रत्येक माणसाला जो त्याला मारून टाकायचा आणि त्याला लुबाडून घ्यायचा। असं एका माणसाला मारलं तर 1 दगड रांजणात टाकायचा, एक दगड असं टाकत त्यांनी 7 रांजणं भरली होती। इतका दुष्ट तो वाल्या कोळी होता। परंतु भगवंताचं चरित्र रामायण ग्रंथात लिहिल्यामुळे तो वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि इतका वंदनीय झाला की भगवान शंकरसुद्धा त्यांचा ग्रंथ घेऊन डोक्यावर धारण करतात, इतका तो वंदनीय झाला। म्हणून देवाचं चरित्र म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र किती महान आहे हे देव या ठिकाणी सांगत आहेत। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र जे महाभारत ग्रंथामध्ये ज्यांनी लिहिलं असे व्यास महर्षी, हे जारिणीचे पुत्र म्हणजे विवाहाच्या आधी झालेला तो पुत्र, म्हणजेच सत्यवतीच्या पोटी जन्माला आला। पराशर ऋषींनी त्या सत्यवतीला तो पुत्र दिला, हा विवाहाच्या आधी झालेला मुलगा, म्हणून त्याला जारिणीचा पुत्र म्हणलेलं आहे। परंतु इथं विषय लक्षात घ्या, असा पुत्र देखील इतका विद्वान झाला, इतका तत्वज्ञानी झाला की 3 लोकांमध्ये श्रेष्ठ तो वंदिला गेला, कारण त्याने भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लिहिलं, गायलं, त्याच्यात मग्न झाला। म्हणून देवाचं चरित्र सांगण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये काय फळ आहे हे या ठिकाणी देवाला लोकांना सांगायचं आहे। म्हणून आपण सुद्धा आपल्या या मनुष्य जन्मामध्ये आलो तर भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजेत, भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे। आपलं चित्त सहजच शुद्ध होऊन जातं, आणि चित्त शुद्ध झालं की भगवंत काही दूर नाही आहे। म्हणून ह्या 2 उदाहरणांनी भगवंताने सुंदर वर्णन केलेलं आहे की तुम्ही कसंही काही असा, परंतु जर भगवंताचं चरित्र तुम्ही जर श्रवण केलं, पठन केलं, लिहिलं तर नक्कीच तुमचं भाग्य उदयास येईल आणि तुम्ही भगवंताला लवकरात लवकर प्राप्त कराल।